श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, पुढील 8 मिनिटांकडे लक्ष द्या, कारण त्यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे. मी तुझा अपमान करणारा देव नाही. तू ज्या काही इच्छा अपेक्षा आमच्याकडे ठेवल्या आहेस त्यासाठी मी तुला होकारार्थी उत्तर देत आहे. ते तुमच्याकडे येत आहे. ते तुमच्या घरात प्रवेश करणार आहे, ज्यासाठी तुम्ही खूप काही प्रयत्न केले आहेत. ती कष्ट तुम्ही घेतली आहेत. आता तुम्ही ती वाट पाहत आहात त्या क्षणांची. होय, मी जाणतो, मी तुमचा देव आहे. माझे तुमच्यावर लक्ष आहे. तुम्ही आमचे प्रिय बाळ आहात. जर आम्ही तुम्हाला ते देऊ इच्छितो तर त्यासाठी आमच्याकडे त्या अदृश्य शक्ती आहेत, ज्यामुळे आम्ही तुम्हाला ते कधीही कोणत्याही क्षणी प्राप्त करून देऊ शकतो. यावर तुम्ही विश्वास ठेवताना आमच्याकडे ती अद्भुत शक्ती आहे, जे तुमच्यासाठी आज तुम्हाला अशक्य वाटत आहे, ते काही काळातच तुमच्याकडे असेल. देव म्हणतात, हा संदेश सोडून कुठेही जाऊ नकोस, कारण हा संदेश फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच मी देत आहे. देव म्हणतात, तुझा आमच्यावर संपूर्णपणे विश्वास आहे, म्हणूनच तू हा संदेश ऐकायला घेतला आहेस. देव म्हणतात, तुझ्यात आणि माझ्यात ते नाते आहे की तुझ्या मनातली प्रत्येक भावना, प्रत्येक इच्छा माझ्यापर्यंत येऊन थांबते. देव म्हणतात, आम्ही तुमचे निर्माता आहोत, तेव्हा संपूर्णपणे विश्वास ठेवा. ते तुमच्याकरता येत आहे. तुम्ही त्या क्षणांची वाट बघत आहात हे मला माहीत आहे. ते क्षण तुम्हाला पुढील काळातच प्राप्त होतील. कुणासाठी तो कालावधी अगदी काही तासांचा असेल, कुणासाठी तो अवधी काही तासांचा असेल, कुणासाठी काही क्षणांचा असेल, कुणासाठी तो अगदी पुढच्या क्षणात देखील येईल, कुणासाठी तो 24 तासात देखील येईल. देव म्हणतात, मी तुझ्या केलेल्या श्रमाला, केलेल्या कष्टाला पाहत आहे, तेव्हा तुला त्याचे योग्य मापन दुप्पट होऊन प्राप्त होईल. माझा आशीर्वाद सदैव आमच्या बाळांसाठी निरंतर असतो आणि तो त्या अपेक्षेसहित आम्ही पूर्ण देखील करतो. देव म्हणतात, तुमची अपेक्षा आहे ना, मग ती लवकरच पूर्ण करण्यात येईल. देव म्हणतात, अरे माझ्या प्रिय मुला, माझ्या प्रिय बाळा, तुझा भगवंतावर विश्वास आहे ना, मग तो तसाच निरंतर ठेव, कारण मी तुझ्यासाठी ते असे द्वार उघडू इच्छितो. तू अशा हंगामात प्रवेश मिळवत आहे जिथे तुला कोणतीही कमतरता भासणार नाही. तुझ्याजवळ ती विपुलता लवकरच येणार आहे. जर तुम्ही ते घेऊ इच्छिता तर ते काही काळातच तुमच्या घरात असेल. होय, माझा दिव्य आशीर्वाद आणि संदेश तुम्ही प्राप्त करत आहात, यावर संपूर्णपणे विश्वास ठेवा. आज जो कोणी हा संदेश ऐकत आहेत त्यांच्या घरी माझा आशीर्वाद परिपूर्णतेने राहील आणि ते जे काही या दिवसांमध्ये प्राप्त करू इच्छितात आणि काही आपल्या जीवनात परिवर्तन करू इच्छितात, ते सर्व काही त्यांना सुयोग्यतेने प्राप्त होईल. देव म्हणतात, आता काळजी करणे आणि चिंता करणे या क्षणाला थांबवा, कारण मी आणि माझा आशीर्वाद तुमच्या घरापर्यंत आला आहे.
ते तुमचे सर्व काही दुःख, तुमचे क्लेश नष्ट करण्यासाठी. तुम्ही म्हणाल, देवा, जर तुम्ही म्हणता की सर्व क्लेश मिटणार आहेत, तर मग हे विचार का? म्हणूनच सांगतो, या क्षणापासून ते नकारात्मक विचार करणे थांबवा. कारण तुम्ही आमचे आशीर्वाद, आमचे मौल्यवान संदेश तेव्हाच ऐकू शकता जेव्हा तुम्ही मनाला ठाम करता की ते सर्व काही मी आनंद प्राप्त करत आहे. माझ्या इच्छा देव पूर्ण करत आहेत. जेव्हा तुम्ही या विचारांनी, सकारात्मक विचारांनी इथे वावरता, तेव्हा तुम्हाला ते सर्व काही प्राप्त व्हायला लागते. काहीही क्षण लागत नाही. देव म्हणतात, बाळा, तुला मी तो आराम देखील देणार आहे, तू ज्यासाठी माझ्याकडे प्रार्थना केली आहे. देव म्हणतात, खूप काही काळापासून तू खूप कार्यरत आहेस, मी जाणतो. आता त्या कार्यातून तुला संपूर्ण आनंदासहित तो आरामही दिला जाईल. कारण माझी नजर सतत तुझ्यावर आहे. तू ते कार्य करत आहे. आतापर्यंत तू ती कार्य पूर्ण करत आहेस. त्यात तू इतका गुंतलेला आहेस की तुला क्षणाचीही सवड मिळत नाही आहे. पण पुढील काळ तुझ्यासाठी काही सवडीचा ठरणार आहे. तुम्ही तुमच्या नात्यांसह तो आनंद प्राप्त करणार आहात. ते उत्साहाचे, ते आनंदाचे क्षण घेऊन आता 8 दिवसात तो सण तुमच्यापर्यंत येत आहे. ते उत्साह तुमच्या घरात प्रवेश करत आहेत. देव म्हणतात, आम्ही देवदूतांकडून तुमच्यासाठी ते चमत्कारिक काही भेटवस्तू पाठवत आहोत. त्यासाठी तुम्ही सज्ज राहावे. देव म्हणतात, येत्या 24 तासात तुम्हाला आर्थिक चमत्कार अनुभवायला मिळणार आहे. चमत्कार सिद्ध करेल की देव तुझ्या सोबत आहे. तुमचा देवावर आणि आमच्या संदेशांवर विश्वास आहे ना? मग ते आर्थिक चमत्कार तुम्ही प्राप्त कराल. नक्कीच प्राप्त कराल. विश्वास ठेवा. देव म्हणतात, जर तुला माझा अनुभव हवा आहे, तो तर तुला या क्षणालाही प्राप्त होईल. देव म्हणतात, बाळा, तुझी चुकी नाही. तुझे अंतःकरण तुला दोषी ठरवू शकते, परंतु मी तुझ्या हृदयापेक्षा मोठा आहे आणि मला सर्व गोष्टी माहीत आहेत. आता तुझ्या मार्गावर येणारे चमत्कार कोणीही रोखू शकत नाही. देवाने ते तुझ्यासाठी निवडून पाठवले आहेत. तुझा देवांवर संपूर्ण विश्वास आहे ना? मग ते चमत्कार तुला कधीकधी 24 तासाच्या आतही प्राप्त होतील. कार्य करते ते तुमचे विश्वास. म्हणून विश्वास ठेवा. मी फक्त चांगला होण्यासाठी प्रयत्न करणारा देव नाही. मी आंतरिकदृष्ट्या चांगला आहे. माझा स्वभाव तुमच्याकडे विकसित होतो. तुम्हाला माझ्या चांगुलपणाचा भागीदार बनवतो. देव म्हणतात, जर माझ्यापासून लांब गेलात तर मी तुमच्यापर्यंत कसा पोहोचेल? यावर विश्वास ठेवा की तुम्ही जेव्हा जेव्हा तुमच्या श्रद्धा भक्तीने माझ्याकडे येऊ पाहता, तेव्हा माझे आशीर्वाद तुमच्यासाठी नेहमीच कार्यरत होतात. देव म्हणतात, मला टाळू नका. माझ्यापासून लांब जाणे टाळा. तुम्ही जेव्हाही श्रद्धेने, भक्तीने मला हाका माराल, तेव्हा तेव्हा मी तिथे उपस्थित राहील. तुझे कल्याण करायला, तुझे हित जपायला. देव म्हणतात, जो कोणी हा संदेश या क्षणाला ऐकत आहे, त्यांनी संपूर्णपणे विश्वास ठेवा आणि आमच्या प्रीतीचा अनुभव प्राप्त करा.
आमच्या आशीर्वादांचा अनुभव प्राप्त करा, कारण तो तत्काल त्यांना प्राप्त होईल. ती माझी इच्छा आहे की तुला ते सर्व काही चमत्कार प्राप्त व्हावे, त्यासाठी तुझी निवड करण्यात आली आहे. आता इकडे तिकडे शोधाशोध थांबव. मी तुझ्यापर्यंत आलो आहे याची जाणीव कर, कारण तू हा संदेश ऐकत आहे. ही माझीच तुझ्यावर कृपा आहे, ती निरंतर राहणार आहे. तुला आता इतरत्र कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. फक्त विश्वास कर आणि शांतीने मला प्राप्त कर. देव म्हणतात, मी त्या लबाड सैतानाची इच्छा कधीही पूर्ण होऊ देणार नाही, कारण तो तुम्हाला त्या काळजीत ठेवू इच्छितो, तुम्हाला त्या संघर्षात ठेवू इच्छितो. पण मीही तुमचा जागृत देव आहे. माझ्यावर तुमचे लक्ष केंद्रित करा, इतरत्र कुठेही नाही. त्या सैतानाला मी मारून बाजूला करेल. तुमच्या मनातील ते विचार ते सैतानाचे कार्य करतात. ते तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीत. ते आमच्यावर तुम्हाला विश्वास ठेवू देत नाहीत. त्यासाठी त्यांना नेहमीच स्वतःपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. आम्ही तुमच्यापर्यंत येतो ते तुम्हाला सकारात्मक ऊर्जा द्यायला. ती ग्रहण करा, म्हणजे ते आपोआप तुमच्यातून दूर जातील आणि कधीही पुन्हा तुमच्या मनात प्रवेश करणार नाही. देव म्हणतात, तुमचा आमच्यावर विश्वास बसला का ते पडताळून पहा, कारण पुढच्या क्षणाला माझे ते चमत्कार तुमच्यासाठी होणार आहेत. ते स्वीकारण्यासाठी तुमचे मन आणि तुमचे हृदय तयार करा, कारण त्यात जर शंका कुशंका असतील तर माझे चमत्कार तुमच्यापर्यंत यायला वेळ लागेल. म्हणून त्या सैतानाला, त्या नकारात्मक ऊर्जेला तुमच्यातून बाहेर काढा. मी तुमची मदत करतो, तुम्हाला ते सामर्थ्य प्रदान करतो, तुम्हाला ते धैर्य प्रदान करतो. तुमच्यासाठी ते चमत्कार आशीर्वाद येत आहेत. ते घेण्यासाठी सुसज्ज व्हा आणि पुढील काळात अतिशय आनंद प्राप्त करा, कारण हा उत्साहाचा काळ आहे. तुम्ही त्यात आनंदी राहावे आणि तुमच्या मनातले नैराश्य समाप्त व्हावे, यासाठी आमचा हा आशीर्वादित संदेश तुमच्यापर्यंत देत आहोत. देव म्हणतात, पुढील काळात तुला खूप आनंदात राहायचे आहे. तुम्हाला खूप काही कल्पना आहेत की तुमचे संपूर्ण कुटुंब आनंदित राहावे. या क्षणापासून ते येणाऱ्या 8 दिवसांमध्ये तुम्ही तो आनंद प्राप्त करावा. ते उत्साहाचे क्षण खूप काही योजना घेऊन तुमच्याकडे पाठवल्या जात आहेत. देव ते तुमच्याकडे पाठवू इच्छितात, त्यासाठी तुम्ही सज्ज आहात का? देव म्हणतात, अरे बाळा, ती चिंता आणि ते क्लेश तुझ्यातून मी काढून घेत आहे. देव म्हणतात, या क्षणाला जो कोणी हा संदेश ऐकत आहे त्यावर माझ्या प्रेमाचा वर्षाव मी करू इच्छितो, कारण तू माझा प्रिय बाळ आहेस. तू ज्या वेळेस माझे नामस्मरण करतोस त्या त्या क्षणाला मी तुला माझ्या आशीर्वादांनी परिपूर्ण करू इच्छितो. देव म्हणतात, तुझे भविष्य जाणायला कुठेही फिरू नकोस, कारण ते माझ्याकडे सुरक्षित आहे. यावर संपूर्णपणे विश्वास ठेव. बाळा, तुझ्यासाठी तो सुवर्ण काळ आणि तो आनंदित काळ येत आहे. आमच्यावर जो कोणी विश्वास ठेवेल त्यासाठी ते चमत्कार तो प्राप्त करेल. या क्षणापासूनही तू ते आनंद प्राप्त करशील, कारण माझा आशीर्वाद तुझ्यावर आहे, तो निरंतर राहील. देव म्हणतात, जे कोणी माझ्याकडे प्रेम मागू इच्छितात त्यांच्यात ते सुसंवाद अधिक वाढी लागतील आणि ते तो वेळ घालवतील ज्यात ते
अधिक आनंदी होण्यासाठी उत्सुक आहेत. मी त्यांच्याकडे ते नाते नेहमीसाठी देऊ इच्छितो आणि त्यांना आशीर्वाद देऊ इच्छितो की ते सुखाने आनंदाने जीवन जगतील. या क्षणाला जे कोणी स्वामी भक्त हा संदेश पाहत आहेत त्यांनी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका. कारण देव तुमच्या प्रत्येक कृतीत तुम्हाला आनंद प्राप्त करून देऊ इच्छितात. देवांनी तुमच्यासाठी खूप काही योजना आखल्या आहेत. त्या काही चमत्कारांच्या रूपात तुम्हाला येत्या काळात प्राप्त होणार आहेत. देव म्हणतात, आजचा दिवसही तुझ्यासाठी खूप काही शुभ परिवर्तन आणि आनंद घेऊन आलेला आहे. आजपासून तुम्ही ते सर्व काही प्राप्त करणार आहात ज्यासाठी तुम्ही आमच्याकडे प्रार्थनापूर्वक विनंती केली आहे. देव म्हणतात, इथून पुढे ज्यांना ज्यांना खूप काही अस्वस्थ वाटत होते, त्यांच्या काही तक्रारी होत्या त्या आता नष्ट पावतील आणि त्यांना आरोग्याचा आशीर्वाद आणि सुखाचा आशीर्वाद देण्यासाठी आम्ही स्वतः आलो आहोत. तेव्हा आता त्यांनी काळजी थांबवावी, ती चिंता करणे थांबवावी. कारण आता ते आनंद आणि ते उत्साहाचे क्षण स्वीकारण्यासाठी परिपूर्ण आहेत. कारण आता ते आरोग्य त्यांना प्राप्त झाले आहे. यावर विश्वास ठेवा. थांबा थांबा. संदेश सोडून कुठेही जाऊ नका. ज्या ज्या ठिकाणी हा संदेश ऐकला जाईल त्या त्या ठिकाणी आरोग्य, आनंद, उत्साह आणि भरभराटीचा आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य संदेश जिथे ऐकला जाईल तिथे तिथे सर्व काही सुख आणि आनंद प्राप्त होईल. जो कोणी हा संदेश ऐकत आहे त्याच्या मनाला ती शांती प्राप्त होईल जी देव त्यांना देऊ इच्छितात. देव तुटलेलापणा पुनर्संचित करू शकतो आणि त्यास सुंदर काहीतरी बनवू शकतो. तुम्हाला फक्त विश्वास करण्याची गरज आहे. जरी ती मोहरीच्या दाण्याएवढी असली तरीही विश्वास ठेवा. कारण तुमच्यासाठी ते अद्भुत आशीर्वाद येत आहेत ज्यासाठी तुम्ही प्रयत्न केले आहेत. देव म्हणतात, मी तुला योग्य तो आरामही देऊ इच्छितो. तुम्हाला ती शांतीही देऊ इच्छितो. देव म्हणतात, मी तुला दाखवून देऊ इच्छितो की तू माझा प्रिय बाळ आहेस. या क्षणालाही तुला काही अनुभूती प्राप्त होईल. जो विश्वासाने हा संदेश ऐकत आहे त्यावर माझी विशेष कृपा आहे. ती निरंतर राहणार आहे. त्यासाठी मी सतत सज्ज आहे. तुम्ही यावे आणि आनंदाने जी काही इच्छा आहे ती सांगावी. ती लवकरच पूर्ण करण्यात येईल. जो कोणी हा संदेश या क्षणाला ऐकत आहे देव त्याला सांगू इच्छितात की तुझ्यासाठी त्या अनेक संधींचे द्वार उघडण्यात येत आहे. तुझ्यासाठी ती प्रचुरता प्राप्त होत आहे. ती विपुलता प्राप्त होत आहे. देव म्हणतात, तू फक्त विश्वासाने आपले पाऊल पुढे टाक. तुझ्यासाठी ते चमत्कार आशीर्वाद येत आहेत. तू माझा प्रिय बाळ आहेस. तुला जे हवे आहे ते मला ठाऊक आहे. ते तुला पुढील काही क्षणातही प्राप्त होईल. या क्षणाला जे कोणी कर्जासाठी काही मागत आहेत की ते दूर व्हावे, ते संपवावे, त्यासाठी मी त्यांना आशीर्वाद देऊ इच्छितो की त्यांचे ते कर्ज संपेल आणि खूप काही आनंद प्राप्त होईल. त्यांच्यासाठी ते आर्थिक चमत्कार प्राप्त होतील ज्यामुळे त्यांना ते कर्ज
कमी करता येईल. देव म्हणतात तुम्ही विश्वासाने पुढे जावे, तुम्हाला त्या संधी दिल्या जातील. जो कोणी विश्वास ठेवेल त्यासाठी त्याला ते प्राप्त होईल. देव म्हणतात माझ्या आशीर्वादाचा खजाना भरपूर आहे. तू यावे आणि तुला जे हवे आहे ते मागावे. जो कोणी प्रार्थनापूर्वक मागेल त्याला त्या खजिन्यातून जे काही हवे आहे ते लवकरच प्राप्त होईल. फक्त विश्वास आणि श्रद्धा ठेवणे. ज्यांचा देवांच्या शक्तीवर विश्वास आहे, त्या अफाट चमत्कारांवर विश्वास आहे, त्यांना ते प्राप्त होते. देव म्हणतात तुला खूप काही प्राप्त करायचे आहे. त्यासाठी माझा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. मी तुझ्या नेहमीच पाठीशी उभा आहे. आपले कर्म पुढे चालू ठेव, कारण त्या कर्मात तुला खूप काही भरभराट प्राप्त होणार आहे. ते कार्य तुला देवांकडून प्राप्त आहे. त्यासाठी तू प्रयत्न करत राहा. तुला ते यश, घवघवीत यश प्राप्त होणार आहे. यात तीळ मात्रही शंका नाही. तुम्ही आता त्या विपुलतेकडे देवांच्या आशीर्वादांनी वळवल्या जात आहात. तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. देवावर विश्वास ठेवा. तुमच्या कार्यातले ते अडथळे देव दूर करत आहेत, त्यावर तुम्ही संपूर्णपणे विश्वास ठेवा आणि प्रत्येक पाऊल देवाच्या आशीर्वादांवर, विश्वासांवर पुढे टाका. तुमचे कार्य तुमच्यासाठी खूप काही सुवर्ण संधी आणणारे ठरतील, कारण ते कार्य देवानेच तुम्हाला दिलेले आहे. त्यात तुम्ही किती यशस्वी व्हाल याची काळजी करू नका, कारण ते सर्व काही देव ठरवतील. तुम्ही फक्त कार्य करा आणि बाकी सर्व काही देवावर सोडा. देव तुम्हाला खूप काही सुसंपन्नतेने आणि ऐश्वर्याने परिपूर्ण करू इच्छितात. त्यासाठी तुम्ही फक्त सज्ज राहा. ते आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत. देव म्हणतात आव्हानांची काळजी करत बसवू नको, कारण मी तुझ्यासाठी ते मार्ग दिले आहेत. तेव्हा त्या मार्गावर चालणे सुद्धा तुझ्यासाठी सरळ आणि सोपे करून दिले आहे. तेव्हा फक्त मार्गावर चालत राहा. तुझ्या अपेक्षा सर्व काही पूर्ण होतील. पुढील काही तासातच तुम्ही ते आरोग्य, तुम्ही ती शांती आणि ती शांतीची विश्रांती प्राप्त कराल. देव म्हणतात जो कोणी संपूर्णपणे श्रद्धा आणि विश्वास ठेवेल त्याला ते लवकरच काळात प्राप्त होईल. देव म्हणतात माझ्या अद्भुत चमत्कारांमध्ये तुझ्यासाठी ती भरभराट देण्यासाठी आम्ही स्वतः तुझ्यापर्यंत हा संदेश दिला आहे. तेव्हा ती भरभराट तुझ्या घरात प्रवेश करत आहे. त्यासाठी आनंदाने, उत्साहाने, हसतमुखाने स्वागत करायला तयार राहा. तुझे जीवन सुखी आणि समृद्धीने भरणार आहे. आनंदी आनंद जीवनात येणार आहे. तेव्हा आता तत्पर राहा. तुझे कल्याण होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.